फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। यांच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही जेव्हा म्हणाला होतात तेव्हा हेही सांगितलं होतं की कुणाचं तरी प्राक्तन माझ्या आयुष्याशी जोडलं गेलंय। ती व्यक्ती तुझ्याच घरातली कुणीतरी आहे। घोर अपराध केलाय तू। कसला घोर अपराध? ते तुझ्या गोदू आत्याला जाऊन विचार की त्या दुःखाचं मूळ तू आहे। विधवा आहे ना मी, म्हणूनच मला माझ्या मुलांच्या स्वयंपाकासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं। काय बोलताय तुम्ही? हे मी दुसरी आहे का? अगं गोदावरी, सरू तुझ्या मुलांवर अन्याय करेल का? उलट तुझ्यावर अन्याय करून तुझे सासरे तुला घरी न्यायला निघाले होते, तेव्हा सरूनच यांना सांगितलं हो की तुला सासरी पाठवू नका म्हणून। अगो तिनंच सांगितलं सासऱ्यांच्या भ्रमिष्टपणाचा त्रास होईल तिला, तिच्याबद्दल तू असा विचार करतेस? हे बघ, हे काही मला पटलं नाही तुझं गोदू, आणि माझी गोदू असं कधीच वागणार नाही ग। आई, आजकाल माझ्या वागण्या बोलण्यावर माझा ताबाच नाहीये ग। मी काय करते काय बोलते मला काही कळतच नाही। हे असे अचानक गेल्यापासून बिथरलीये ग मी। कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर ठेवू नये, काहीच कळत नाही मला। हे तर मला सोडून गेले कायमचे। आता मुलांच्या बाबतीत काही गडबड झाली ना तर मला नाही ग सहन होत। पण अहो, तुमच्या मनाची घालमेल समजतीये मला, आणि तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी मी तुम्ही म्हणाल ते करीन। पण एक विनंती करते हो, माझ्याशी असं तोडून वागू नका वंस। मी चुकलं ग माझं, माफ कर मला। माझं असं आता काही राहिलं नाहीये ग, आयुष्यात काही उरलं नाहीये माझ्या। मुलांची खूप काळजी वाटते ग मला। त्यांच्या बाबतीत काही गडबड झाली ना तर मला नाही खपत ते। पंच, रघुरत्नाची काळजी मी घेईन। या घरात त्यांना काही कमी पडणार नाही, काही त्रास होणार नाही, याची जबाबदारी मी घेईन। वचन देते मी तुम्हाला। मी जेवणाचं बघते, आलेच। आई, मी पण येते, मुलं एकटीच आहेत ग। श्रीहरी, श्रीहरी। रघु, रत्ना, कर्मणी दशा कुठे गेली पोरं? रघु, रघु, रत्ना। सिंधू, मार 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 मारू मारू। बाई बाई बाई, काय गे कार्टे, मुद्दाम मारतेस का माझ्याकडे? गोदू आत्या, मी मुद्दाम नव्हतं मारलं, ते चुकून चेंडू उडाला आणि गप्पा बस। आणि काय रे, खोलीतून बाहेर कसे आलात तुम्ही? अरे काय विचारते मी, कुणी काढली कडी? तोंड बसलं का रे तुमचं? कुणी काढली कडी, काय विचारते मी? काय गए, तू काढलीस का कडी? तुम्ही दोघं ताबडतोब आज जा। मला न विचारता बाहेर येण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ आहे, सांगून ठेवते मी। पुन्हा आलात ना तर तंगड तोडून ठेवेन दोघांचं। चला।
निघा. अगं एक कार्टे, या अंगणात काय दुर्दैवी प्रकार घडला होता लक्षात नाही तुझ्या? अगं इकडे यायचं सोड, बघायची सुद्धा हिंमत होत नाही माझी. अवलक्षणी कुठली, तुझ्यामुळे यावं लागलं आज मला इथे. गप्पा बस. नाही, अशी सुधारणार नाही तू. आज तर तुला चांगलं फैलावरच घेते. काकू, अगं हे काय, मी तुला पालेभाजी करायला सांगितलेली ना, तू का नाही केलीस? आता जाऊ दे रे, तुझ्या पालेभाजीचं बघूया नंतर. अगं नंतर कसं काय, मला आत्ता खायची होती ग ती, आणि रात्री नको वाटते ती खायला. बरं जाऊ दे, आत्ता पुरतं काही खायला आहे का? लाडू बिडू असेल तिथे डब्यात, घे. बरं. कुठे नाही सापडते. काय कटकट करतोयस रे देवव्रता? एक दिवस भूक लागली आणि खायला काही नसेल तर एवढी चिडचिड करतात का? आणि हे बघ, खाण्यावरून आणि त्या पालेभाजीवरून अजून किती डोकं खाणार आहेस माझं? हे बघ, आता काही लहान राहिलेला नाहीयेस तू. 4 गोष्टी तुझ्या या सिंधूला सुद्धा समजाव जरा. आता काय केलं सिंधूने? काय केलंय? नको तिथे नाक खुपसलंय तिने. हे बघ, मला फक्त माझ्या मुलांची काळजी आहे. त्यांच्या बाबतीत झालेली परवड मी अजिबात खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. चांगली अभ्यासाला बसवून आले होते मी, कडी लावली होती दाराला, तर ही बया कडी काढून त्यांना खेळायला घेऊन गेली. आत्या, अगं मी मुद्दामून नाही केलं, उलट त्यांनी. गप्पा बस. कडी तूच काढली होतीस ना? तू आणि देवव्रत जेवढे हुशार आहात ना, तेवढी माझी पोरं काही हुशार नाहीत हो. त्यांना घोकमपट्टी करूनच अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे काठावर पास होतात ते. जरा कुठे मेहनत करताय तर तीही करू द्यायची नाही. नसत्या सवयी लावायची काही गरज नाही हो त्यांना. मी बोलते तिच्याशी. सिंधू, का केलंस ग असं? मी मारल्यासारखं करते, मग तू रडल्यासारखं कर. असले प्रकार नकोय था मला. काय ते नीट खडसाव, आणि तेही माझ्या समोर. अगं काय सांगतेय मी, ऐकू येतंय ना? हे बघ सिंधू, या पुढे असं झालेलं मला चालणार नाही. रघु आणि रत्नाला त्रास द्यायचा नाही आणि त्यांच्या वाटेलाही जायचं नाही. त्यांच्याशी खेळायचं असेल किंवा आणखी काही करायचं असेल तर आधी गोदूवंशांची परवानगी घ्यायची आणि मगच ती गोष्ट करायची. समजतंय का? करशील असं परत? अगं बोल ना, करशील का? नाही, मी तुला वचन देते, मी असं कधीच नाही वागणार. आता जे कबूल केलंयस ना, ते कायमचं लक्षात ठेवायचं, कळलं? काकू, तू एवढी का चिडलीस आमच्यावर? नाही कळणार तुम्हाला ते, पण यापुढे अशी पंचायत करू नका माझी. मला हे घर, ही माणसं टिकवून ठेवायची. आता तुम्ही बाहेर जा, मला स्वयंपाकाचं बघू दे. अरे जा म्हटलं ना. बोला, कशाला बोलवलंय मला? गोदावरीला भेटून आलो एवढंच सांगायचं होतं. तिच्या आयुष्याची जी परवड होती त्यामागे तिच्या घरातलीच कोणीतरी व्यक्ती आहे, तेही सांगितलं.
तू आता तिच्या मागावर राहा. ती काय करते, कशी वागते याच्यावर नजर ठेव. घरातलं कोणीतरी म्हणजे सिंधूच ना. तिनेच त्यांचं आयुष्य नासवलंय. हो, त्या दोघींचं नशीब एकमेकींशी बांधलं आहे. सिंधूच्या पत्रिकेतला त्रिपाद दोष भयंकर आहे. त्या त्रिपाद दोषाच्या पोषक काळात गोदावरीचा नवरा गेला. सिंधूचा त्रिपाद दोष खरा ठरतो. म्हणजे रानड्यांच्या घरात पुढच्या 2 वर्षात आणखीन 3 चिता जळणार आहे. गुरुजी, तुम्हाला सगळंच माहितीये तर मग तुम्ही गोदावरीला सिंधूचं नाव का नाही सांगितलं? अगं, आत्ताच सगळं सांगून दिलं तर तिच्याकडनं धनप्राप्ती कशी करता येणार मला? मला तिच्या नशिबाशी काही देणं घेणं नाहीये. मला तिच्या धनाशी घेणं देणं आहे. सगळे दागिने ताब्यात आले की सांगेन हळूहळू. आणि त्या सिंधूचा छळही झाला पाहिजे ना पुरेसा. तिच्याचमुळे मी रस्त्यावर आलोय हे आहे माझ्या ध्यानात. अरे हो, धनावरून आठवलो, तुझ्याकडून मला दक्षिणा घ्यायची आहे अजून. ती परत करायची मुदत संपली आहे ना लक्षात तुझ्या? गोदावरीशी काही संबंध नसताना तिचे सगळे दागिने लुबाडू शकतो तर तुझ्याकडून तर हक्काची दक्षिणा आहे. जर का ती मला दिली नाही तर मी काय काय करेन याचा विचार करून ठेव. सिंधूच सगळ्या दोषांचं मूळ आहे हे जर गोदावरीला कळलं तर ती तिला घरातून हाकलून देईल. म्हणजे पुन्हा ती व्याध माझ्याच गळ्यात. बाई 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 बाई, हे नुसतं प्रांगडं झालं की आता काय करू? अगं रडू नको ना सिंधू. कोजू आत्या तुला नाही ओरडली. मला रडू नको म्हणतो आणि तू स्वतःच रडतोय. तू माझी समजूत काढण्यासाठी असं बोलतोयस ना? आता तर मला सारखंच त्यांचा ओरडा खावा लागतो. एकदा नाही तर नेहमीच ते मला ओरडतात. सिंधू, देवव्रता, अरे रडू नका रे बाळांनो. मला ना खरंच तुम्हाला दोघांना ओरडायचं नव्हतं रे. आणि सिंधू, तुझी काहीच चूक नव्हती ग. पण गोदू आत्या होत्या ना समोर म्हणून ओरडले मी. आणि काय ग, तू कशाला गेली होतीस त्यांच्या दाराची कडी उघडायला? सरू आत्या, मी मुद्दाम नव्हते गेले. त्यांनीच आतून हाका मारल्या. म्हणून मला असं वाटलं की त्यांना बाहेर यायचं असेल म्हणून मी दाराची कडी काढली आणि मग आम्ही तर फक्त खेळत होतो. सिंधू, तिला चेंडू खूप जोरात लागला असेल का ग? नाही, त्यांना चेंडू एवढा जोरात नव्हता लागला. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, त्यांच्या समोर खेळू नका. उगाच काही कारण नसताना बोलणी खावी लागली तुम्हाला. सर्वत्या, अगं तू फाईट नको वाटून घेऊस. आपल्याला माहितीये ना त्यांना किती दुःख झालंय ते. हो, आणि गोदवत्या रघुरत्नाची किती काळजी असते. म्हणूनच त्यांची एवढी चिडचिड होत असेल. मी यापुढे त्यांच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटून घेणार नाही. सिंधू, किती मोठ्या माणसांसारखी बोलतेस ग. कुठून आणतेस हा समंजसपणा? मला माझ्या बाबांनी शिकवलंय. किती वाईट घडलं तरी आपला चांगुलपणा सोडायचा नाही. या रघु, अजून किती वेळ यायचं? हात दुखतायत माझे. हळू बोल. आता आईने एवढे गणित दिले तर सोडवावंच लागणार ना. पण मला आता काही लिहिताच येत नाहीये. खूप दुखतोय हात. माझा पण हात दुखतोय ग. दुपारपासून आईने अभ्यासाला बसवले.
बाहेर पण जाऊ दिलं नाही. आणि आता माझी तर पाठ पण दुखायला लागली ग. आई आपल्याला खेळायला का नाही जाऊन देत? आई ना कशावरून तरी चिडली आहे. कपड्याच्या वेळेस कसं ओरडली बघितलंस ना तू? हो. अरे उद्या शाळा आहे ना आपली, आणि 6 परीक्षेचा निकाल पण आहे. ते समजल्यावर आई काय करेल? एक काम करू, आपण आईला निकालाबद्दल काही सांगूच नको. डोळे बंद असले तरी कान उघडे आहेत हो माझे. सगळं ऐकू येत आहे मला. माझ्यापासून जर निकाल लपवून ठेवलात आणि कमी गुण मिळाले ना तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवा. अभ्यास करा गपचूप. दादा हे घे, आणि हे सगळे हिशेब. काकू भूक लागलीये. काकू काय रे देवरता, शाळेत जाताना भूक, शाळेत ना आल्यावर भूक, भस्म्या झालाय का तुला? असू दे हो भाऊजी, खाऊ दे त्याला, वाढतं वय आहे त्याचं. पण देवव्रता मला सांग, यावेळी 6 माहीत कोण पहिलं येणार, तू की सिंधू? सिंधूच, कारण ती माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे आणि हुशार सुद्धा. वा, वागण्यात भलतीच प्रगती झालीये. अरे नाहीतर ती माहीत तिला मागे टाकण्याचे मनसुबे रचत होता हा. म्हणजे आता थोडीफार सुधारणा आहे असं म्हणायला हरकत नाही काय? या या बाळा. रघुरत्ना, तुमचाही निकाल आहे ना रे 6 माहीचा. खूप धीराची आहात तुम्ही. तुमचे बाबा गेले आणि दुसऱ्याच आठवड्यात परीक्षा होती, पण तरी सुद्धा तुम्ही परीक्षा दिली, शाळेत गेलात, म्हणून तुमचं कौतुकच होणार. त्यामुळे निकालाची चिंता करायची नाही, तुमचं कौतुक होणार हे नक्की. आणि मी तुमच्यासाठी एक बक्षीस आणलंय. हा, दाखवा ना, दाखवा ना आजोबा. दाखवतो. थांबा दादा, दे. हे तुला आणि हे तुझ्यासाठी. आवडलं का? हो, खूप छान आहे. अरे वा, तुम्हा दोघांची तर मजाच आहे. निकाल लागायच्या आधीच बक्षीस. आता मस्त उड्या मारत आणि हसत खेळत शाळेला जा. कसलीही चिंता करू नका, आम्ही सगळे आहोत ना तुमच्या सोबत. चला चला, आपल्याला उशीर होतोय. चला. रघु, आपण जाता जाता पेरू खायचं का रे? माझा नेम खूप छान आहे. चालेल, चल चल लवकर, चल लवकर. मागच्या तिमाहीच्या निकालाच्या दिवसाची आठवण झाली हो मामींची. तेव्हा काय परिस्थिती होती, आज सगळंच होत्याचं नव्हतं झालं नाही. परमेश्वरा, माझ्या आयुष्यात तर सगळं अंधारच आहे रे आता. पण माझ्या मुलांना तरी सुखी ठेव. त्यांचं सगळं नीट होऊ दे. त्यांना चांगले गुण मिळू देत. निकाल चांगला लागू दे रे त्यांचा, एवढीच प्रार्थना. किती वेड्या आशेवर जगत असतो नाही माणूस. कोण आहेस तू? इथे का आलीयस? अगं मी तुझंच रूप आहे, फक्त काही दिवसांपूर्वीच. मी काही खोट्या आशेवर जगत नाहीये. माझ्या मुलांच्या भल्याचाच विचार करते मी. तू कितीही उपास तापास कर, प्रार्थना कर,
तरीही रघुरत्ना चांगल्या गुणांनी पास होणार नाही हे तुला चांगलंच माहितीये. असं का अभद्र बोलतीये? अगं सत्य आहे ते. त्या दोघांनाही अभ्यासात फारशी गती नाही हे तुला माहितीये. त्या अभ्यासात हुशार नाही, त्यात त्यांचे वडील गेलेत. मग त्यांच्याकडून तरी अभ्यासाची चांगल्या गुणांची अपेक्षा का करतेस तू? का करतेस हा सगळा अट्टहास? तुला काय जात आहे ग बोलायला? तू सवाष्ण आहे, मी नाही. होते, मी सवाष्ण होते, आता नाहीये. हट्टीपणा केला, वेळीच ऐकलं नाही. त्या सगळ्याचे काय परिणाम भोगतीये हे बघतेस ना तू. लेले बुवांचं ऐकलं नाही, चुका केल्या. अगं पण तू तरी स्वतःला सावर. मुलांना समजून घे, त्यांना जेमतेम गुण मिळतील, कदाचित काठावरच उत्तीर्ण होतील ते. पण या सगळ्यासाठी तुझ्या मनाची तयारी ठेव. असं काही होणार नाही. दोघांना उत्तम गुण मिळणार आहेत. स्वप्नातून बाहेर ये गोदावरी. हे सगळं असंच होणार आहे. ते दोघेही सिंधू आणि देवव्रता एवढे हुशार नाहीत ही तरी गोष्ट मान्य आहे ना तुला. यावेळी सुद्धा सिंधू आणि देवव्रत वर्गात पहिले येतील. त्यांचं कौतुक होईल. सगळे त्यांना काय काय हवं नको ते सारं पाहतील. त्यांचं कौतुक होईल, त्यांना बक्षिसं मिळतील. त्यांच्यासाठी गोडाधोडाचं जेवण बनवलं जाईल. नाही नाही, असं काही नाही होणार आहे. असंच होईल ग बयो, असंच होणार आहे. तुझी काळजी घेऊ, तुला वेगळं पडू देणार नाही. ही सगळी दिलेली वचनं सगळे विसरून जातील. तेव्हा काय करशील तू? नाही, मला सगळे नाही विसरणार. सगळे चांगलं वागतात माझ्याशी, चांगलेच वागणार आहेत ते. तू वाटेल ते बोलू नकोस. तू जा इथून, जा तू. वडिलांचंही असंच सासरच्या मंडळींसमोर धोतर सुटलं होतं आणि मुलाचं भर बाजारात. रघुरत्ना, काय करताय दोघं इथे? आज निकाल होता ना, मग त्याबद्दल सांगायचं सोडून इथे दात काय काढत बसलाय? काय झालं निकालाचं? अगं आई, मी नापास झालो आणि रत्ना काटावर पास झाली. म्हणजे निकालच लागला म्हणायचा. हा